नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पोचतील सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजना सुरू आहे. अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ डीबीटी मार्फत येणार आहे. तर ज्या ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नावं आलेली आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांनी आतापर्यंत केवायसी केलेलीच आहे. परंतु जे शेतकरी केवायसी करायचे राहिलेले आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांनी केवायसी करून घ्या, जेणेकरून आपल्याला लाभ हा उशिरा मिळणार नाही. जेवढे लवकर आपण केवायसी कराल तितक्या तात्काळ आपल्या खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत लाभ मिळणार आहे. आणि जे जे अद्यापपर्यंत शेतकरी राहिलेले आहेत अशा सर्वांनी केवायसी करून घ्यायची आहे. आधार प्रमाणीकरण आपल्या जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सोबत आपलं आधार कार्ड, बँक पासबुक, कर्ज खात्याचा नंबर आणि आपलं कर्ज किती आहे या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजेत आणि घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करायचं आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपली ॲग्रिस्टिक नोंदणी म्हणजे आपला शेतकरी फार्मर आय डी आहे का, हे सर्वात महत्त्वाचं आहे. अजून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नसतील अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्या, कारण कर्जमाफीसाठी फार्मर आय डी हा अतिशय महत्त्वाचा आहे. आता जे आत्तापर्यंत याद्या आलेल्या आहेत, अजून पुढे याद्या येणार आहेत, तर पुढील यादी येण्याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी राहिलेले आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपला फार्मर आय डी आत्ताच लगेच काढून घ्यायचा आहे. कारण फार्मर आय डी असल्याशिवाय आपल्याला कर्जमाफीची केवायसी आधार प्रमाणीकरण करता येणार नाही. त्यामुळे आपण तात्काळ फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. आणि जे शेतकरी अद्यापर्यंत केवायसी करायचे राहिलेले आहेत, कर्जमुक्तीची केवायसी म्हणजे आधार प्रमाणीकरण करायचे राहिले आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती आहे, आपण तात्काळ केवायसी आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. कारण जेवढ्या लवकर आपण आधार प्रमाणीकरण करणार आहात तेवढ्याच लवकर आपल्याला आपली कर्जमाफीची रक्कम आपल्या कर्ज खात्यामार्फत आपल्या कर्ज खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत जमा होणार आहे. त्यामुळे आपण तात्काळ आपली आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. तर सर्वांना ही माहिती पोचली असेल मी आशा करतो. धन्यवाद.